आपुलिया हिता जो ऐसे जगता आपुलिया हिता जो ऐसे जगता
पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. महायोग पीठे तटे विमरत्य, वरं पुंडलिकाय दातुं मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गकरू पाण्डुरङ्गकरू राम राम श्रीराम राम शरण राम राम. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कडाकुसरी काहीच नेली बोलतो वचनी भाविका. एका जनार्दनी तुमचा दास माझी आस पुरवावी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. ओम विश्ववंद्याय विश्वात्मानं नमो नमः. संस्थितं सर्वधर्मेषु राष्ट्रसंतं नमामि.
अधिदैवत सगुण साक्षात ब्रह्म भगवान पांडुरंग अवघाचे संसार सुखाचा करीण आनंदी भरवतील दिली. या वचनाप्रमाणे संपूर्ण भारतात भक्तीचं नवचैतन्य निर्माण करणारे आद्य गुरु विश्वकर्मी योग्यांची माऊली श्री संत ज्ञानेश्वर महाराज. रात्री माझी शिवी दिवसा माझी शिवी वृत्ती सदा शिवी मग्न राहे. ग्रामसेवेसाठी रात्रंदिवस शिवणकाम करणारे आपले हिंदी मराठी भजन कीर्तनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातच नव्हे तर पंजाबमध्ये भक्तीचा पूर वळविणारे प्रचारक संत शिरोमणी नामदेव महाराज. आपले वारकरी भाविक त्याची वार करती पायिक घरोनी दृष्टांसी लाविला धाक शिवाजीच जणू सर्वही. अशा निर्भीड वृत्तीने समाजातील अनिष्ट रूढांबरोबर अन्याय अत्याचाराचा खडसून विरोध करणारे सुंदर संत जगद्गुरु तुकोबराय. वेळ लागले जगाला आणि देव म्हणती धोंड्याला. देव हा मंदिरातल्या मूर्तीत नसून तो रंजल्या गाजल्यामध्ये आहे असा विज्ञानवादी विचार करणारे वर्णातील सत्पुरुष वैराग्य मूर्ती गाडगे बाबा. विश्व स्नेह का ध्यान करे सबका सत्सन्मान करे असा विश्व शांतीचा दिव्य संदेश देणारे मानवतेचे महान पुजारी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज. प्राप्त प्रसंगी आज कीर्तन रूपी सेव करता निवडलेला अभंग साहित्य सोन्याच्या खाणीतून शब्दरचनांची निर्मिती करणारे महाराष्ट्र सारस्वताच्या मंडलावर आपल्या तत्वज्ञानाचा कळस ज्या महापुरुषांनी चढविला. वेद उपनिषद गीता भागवत यांचं मंथन करून पंचमय गाथेची ज्या महाकवींनी निर्मिती केली. भंडारा भामचंद्र गोरडा या डोंगरांवर साधना करणारे देहासकट वैकुंठ गमन करून विश्वातला एक अलौकिक चमत्कार इतिहासाच्या पानावर ज्यांनी सुवर्णाक्षरात लिहिला. इंद्रायणीच्या काठी देहू नामाच्या सुप्रसिद्ध गावामध्ये बोल्लोबा कणकईच्या वंशामध्ये ज्ञानरत्न जन्माला आलं आणि या सर्वसामान्य माणसाला मोक्षदा देव या ज्यांच्यामुळे खुला झाला असे श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय यांच्या मुखातून निघालेली ही अलौकिक अक्षर आज कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेली आहे. ठाल आपुलिया हिता जोसे जागता धन्य माता पिता त्याच्या. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबराय म्हणतात, अहिताकडे जाणारी लोक आत्महिताचा अनुभव घेणारे ठरावे. यासाठी अतोनात प्रयत्न केल्यानंतर त्या प्रयत्नांना आलेले यश पाहून श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय यांचं भरून आलेलं मन तोंड भरून कौतुकाला तयार होतं. ते कौतुक म्हणजे आजचा अभंग होईल. ठाल विठाल अभंग मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करण्या अगोदर परिहाराच्या पायरीला स्पर्श करणे महत्वाचं असते. आज श्री क्षेत्र पाचगाव येथे 57व्या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्तानं ही कीर्तन सेवा आयोजित केलेली आहे आणि ही कीर्तन सेवा माझ्या वाटेला आली आहे. हे माझं परम भाग्य आहे. आणि आज कीर्तन रूपी सेवेकरता उपस्थित सर्व भाविक भक्त श्रद्धा स्वरूपिणी माता भगिनी माझे बाल गोपाल आणि मला सत्संग करणारा माझा गुरुजन वर्ग आपणा सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होऊन माझ्या कीर्तनाला आरंभ करते. मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या
मस्तके पायावरी या वारकरी संतांच्या. आपला महाराष्ट्र हा संतांची भूमी आहे. जेवढे संत संपूर्ण भारतवर्षात झाले नाही तेवढे संत एकट्या महाराष्ट्रात पाहायला मिळतात. आणि आपली भूमी ही साधू संतांच्या व देवी देवतांच्या पवित्र चरणांनी पावन झालेली आहे. म्हणून या भूमीला पुण्यभूमी म्हणतात. इथली काळी माती साधू संतांच्या व देवी देवतांच्या पवित्र बुक्क्यांनी भिजलेली आहे. एकामागे या भूमीचं अद्भुत वर्णन. पंढरीचा देव कौंडण्यपुरी आला, पावला पावली बुक्का सुगंधी सांडला. अशी पंढरीच्या काळाशार बुक्क्यानं भिजलेली विदर्भाची भूमी म्हणजे पावित्र्याची खाण. या काळ्या सोन्यातून रुपयाचा मुलार कापूस आणि मोत्याची भरघोस कंस उमलतात. मातीची ही समृद्धी सरळ मार्गी लोक जीवनात सदाच भक्तीचं पीक पिकवीत आली आहे. इथल्या प्रत्येक चिमुण्या गावात एक तरी नामांकित साधू पुरुष होऊन गेल्याचं दिसून येतो. अशी संत भूमी सर्वश्रेष्ठ जैन तीर्थकर ऋषभदेव यांचे पुत्र विदर्भ ऋषी इथंच विहरले. इथलं मुक्तागिरी जैन क्षेत्र आजही प्रशांती देत आहे. दत्तमूर्ती अवधूताचं विश्रामधाम म्हणजे विदर्भाचा मातापूर माहूर. दत्त अवतार इथले कारंजातही अवतरले. गुरुत्समत ऋषीने याच विदर्भ भूमीवर कापूस पिकवीत ऋग्वेदाचं द्वितीय मंडल लिहिलं. महर्षी अगस्ती ही ऋषिका लोपामुद्रा यांनी इथंच प्रथम मंडलातील ऋचा गायल्या. मार्कंडेय ऋषी, शरभंग ऋषी, करंज ऋषी, बृहदारण्यकातील मधुविद्येचा उद्गाता शांडिल्य शिष्य कौंडिन्य ऋषी. ऐत्रेय ब्राह्मणात सोमवल्लीचा पर्याय सुचवणारा कान्व ऋषी वंश. असे कितीतरी ऋषी महर्षी या भूमतीचा अंगी खडले. आश्रमाश्च महर्षीना बहुमूल फलान्विता एष पथा विदर्भाना. महाभारतात असा या भूमीचा गौरव. दशरथ जन्मी इंदुमती, सगरपत्नी केशिनी, श्रीकृष्ण राणी रुक्मिणी, राजकांता दमयंती, शिवमाता जिजाई यासारख्या गाजलेल्या राजकन्या आणि वेदऋषिका लोपामुद्रेपासून आद्य मराठी कवयित्री महदम्यपर्यंतच्या ब्रह्मवादिनी या भूमीला कुशीत वाढलेल्या. इथली महानुभावांची काशी रिद्धपूर. इथूनच चक्रधर प्रभूची कृपाळू पालखी सर्वत्र फिरली. मार्कीनाथ, चौरंगीनाथ इथंच झाले. देवनाथ, दयाळनाथ, किंबहुना कालिदास, बहुभूती सारखे महाकवी यांची काव्यवाणी या स्थानी आणली. भास्कराचार्यासारखे गणिती आणि नागार्जुनासारखे वैज्ञानिक हे याच भूमीचे सुपुत्र. सारस्वती जन्मभू म्हणजे विद्येचं माहेरघर असा या भूमीचा पुरातन लौकिक. काव्यावर वैदर्भी रीतीचा स्वतंत्र ठसा उठविण्याचं हिचा आगळ सामर्थ्य. मादांच्या बालांत संतामुखी वेद वेदांत संचारावी मी सावंग्याच्या अंतर कृष्णमूर्ती म्हणी सत्ययुगाची भविष्यवाणी स्फुरावी असा या भूमीचं सौभाग्य. वैन गंगा पूर्णावता आल्या तृप्त करत वसुधा. पवित्र संस्कृतीची सुद्धा वाहिला अखंड जामधनी तो हा विदर्भ दिव्य गुणी. महाराष्ट्राचा मुकुटमणी हिच्या गायले ज्यांची अंगणी महर्षींनी वेदांच्या. अशा या पुण्यभूमीचा कणकण किती संपन्न केवढा पावन. याच पुण्यभूमीवर सामवेदाची सुप्त विशिष्ट रामायण या शैलीनं गाणारे रावणाने ब्रह्मभट कित्येक पिढ्यांपासून आपलं उद्बोधक जीवन फुलवीत नांदत आले आहे. आणि इथंच तुकड्या दास तपजिनके बस ब्रजराज उनिको है. म्हणजे पूर्वजांचा या रचनाप्रमाणे पूर्वजांच्या तपस्येचं फळ म्हणून वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज गुढीची कुशी अवताराला अवतरले होते. म्हणून वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचं वर्णन करत असताना ऋषी संत जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. ऋषी संत घुसरकर महाराज म्हणतात, जे जगाचे गुरु ज्यांचे तुकडोजी नाव तया राष्ट्र संताच माझा पणा. तया राष्ट्र संताच माझा प्रणाम. जय जगाचे गुरु त्यांचे तुकडोजी नाव. जय जगाचे गुरु त्यांचे तुकडोजी नाव. तया राष्ट्र संताच माझा प्रणाम. तया राष्ट्र संताच माझा प्रणाम.
म्हणतात, साधू न भेटे भाग्याविना, साधू न भेटे भाग्याविना, साधू न भेटे भाग्याविना, गोविंद पै भेटे, साधू न भेटे भाग्याविना, साधू न भेटे भाग्याविना. बाप्पा 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 एवढ्या महिला आता जिकडे तिकडे बाबा महिलांचीच गर्दी दिसते. भागवतात पण महिला, कीर्तनात पण महिला, बस मध्ये महिला, कुकडे बाबा आता बाहेर दिसून राहिले. कुठे गर्दी आता एवढे दिवस झाले मी कीर्तन करून राहिली, ज्या गावात आहे त्या गावात महिलांचीच गर्दी. सांगा बाप्पा आता काय करा. एकदा काय झालं, मी माझ्या घराच्या बाहेर एका ओट्यावर बसलेली होती, तर मला भाजीपाल्याची गाडी दिसली. मी विचार केला, चला गड्या मग आपण स्त्रीलिंगी शब्द आणि पुरुषलिंगी शब्द पाहू. तर स्त्रीलिंगी शब्द पाहिले. स्त्रीलिंगी शब्द काय होते? बरबटी. पावर किती गोड आहे, खायला पण गोड आणि ऐकायला पण गोड. पेंडी, खायला पण गोड आणि ऐकायला पण गोड. मग मला विचारायला, चला मग आपण पुरुषलिंगी शब्द पाहू. पुरुषलिंगी शब्द काय होते? ढेमसो, वांग. म्हणजे काही नाव आहे. मग मी विचार केला, चला का आपण फळांचे नाव पाहू. स्त्रीलिंगी शब्द पाहिलं तर केळी. पावर किती गोड आहे? पपई. पावर खायला पण गोड आणि ऐकायला पण गोड. मग मी ना म्हटलं गड्या आपण पुरुषलिंगी शब्द पाहू. पुरुषलिंगी शब्द काय होते? डांगर. म्हणजे काही नाव आहेत. मग मी म्हटलं बरं सणांचे नाव पाहू. सणांचे नाव पाहिले तर स्त्रीलिंगी पाहिले. काय होते? दिवाळी. बाबा किती गोड आहे? होळी. बाबा किती गोड आहे? मग नंतर मी पुरुषलिंगी शब्द पाहिले. मग काय होते? शिमगा, दुईमाती. म्हणजे काही नाव आहे आणि तसे पण सगळे चांगले काम आहे महिलांकडेच आहे. घरची स्वच्छता, टाप टीप सगळे महिलाच करतात. पुरुष मंडळी तर काही करत नाही वाटते. म्हणजे सगळे चांगले काम आहे महिला करतात. जर समजा एखाद्या व्यक्तीला जर आपण देवपूजा करायला लावली तर पहिले तर त्यांना म्हणावं लागते, बसा हो बसा हो. शेवटी माणूस बसतो. मग तो एक गंज घेतो मोठा, त्यामध्ये 1-2 लिटर पाणी घेतो. मग देव कसे घेतो? कोणाचं तगडा तर कोणाचं मुंडकं तर कोणाचं काही धरले आणि टाकले. 4-5 पलटण्या मारल्या की ठेवले. मग नंतर टिक्का कशी लावते? एकडा घेतला की तू घे तू घे तू घे तू घे सगळेच घ्या. म्हणजे यांना जर देवपूजा करायला लावली तर हे तर पुन्हा देवाचा धिंगाणाच लावून देतात. म्हणजे सगळे चांगले काम हे महिलांकडेच आहे. मी नाही म्हणा, स्वतः शास्त्र म्हणते की सगळे चांगले काम हे महिलांकडेच आहे. आणि सगळ्यात तुम्ही पण चांगले काम करत जा. आणि या गावामध्ये पुरुषांचे पण खूप खूप जण आहेत पुरुष. म्हणजे तुमच्यासाठी एक वेळा ताडी वाजवून द्या, कारण की कोणत्याच गावात एवढे पुरुष नाही आले. मला याचाच खूप आनंद होत आहे की तुमच्या गावात एवढे मोठे पुरुष आले. कारण की कोणत्या गावात 5-6 पुरुष असतात, महिलांपुरे पेंडोई भरून. सांगा काय करा. कुठे कोपऱ्यात अशी थंडीचे रात्रीचे कीर्तन असतात की नाही, कोपऱ्यात असे बांधून बुधून बसले असतात, जसं की भूतच बसलेला बी. म्हणजे पुरुषांचं भलं खराब काम आहे. ठाल विठाल विठाल विठाल
दिसायला सुंदर तर काही दिसायला कुरूप, काही ज्ञानी तर काही अज्ञानी, काही विषयी तर काही पामर, काही मुमुक्षु तर काही सिद्ध, काही तपी तर काही जोगी. म्हणजे या जगामध्ये आपल्याला सर्व प्रकारचे लोक पाहायला मिळतात. श्री कृष्ण परमात्मा गीतेमध्ये म्हणतात, भूमी रापो नलो वायू कम मनो बुद्धिरेव च अहंकार मे भिन्ना प्रकृती रष्ट्रधा. म्हणजे पंचमहाभूत आणि तीन गुण अशी अष्टभुजा देवी या जगाला निर्मिते. जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे तीन प्रकाराचे केले जन, प्रकाराचे केले जन, प्रकाराचे केले जन, प्रकाराचे केले जन, प्रकाराचे केले जन. तुका म्हणे तीन प्रकाराचे केले जन. याचा अर्थ असा की हे जग विविधतेने जरी नटले असले तरी श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय याची विभागणी तीन प्रकारात करतात. पहिले सात्विक लोक, दुसरे राजसी लोक, तिसरे तामसी लोक. आणि काल्याच्या कीर्तनामध्ये तिन्ही लोकांना आनंद असतो. जे सात्विक लोक आहे त्यांना देवाचा काला खायला भेटतो, प्रसाद खायला भेटतो. प्रसाद म्हणजे प्रसन्नता. आणि राजसी लोकांना ज्या दिवशी काल्याचं कीर्तन असेल त्या दिवशी श्री कृष्ण परमात्माच्या लीला ऐकायला भेटतात. आणि तामसी लोक गेल्या 3 दिवसापासून रात्री डोकं उठवणं चालू आहे, आज शेवटी संपून राहिलं रे बा, म्हणून तामसी लोक येतात. पण आपण तामसी आहे का? नाही. आणि प्रसाद म्हणजे प्रसन्नता. आणि हे जग विविधतेने जरी नटले असले तरी श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायचे 3 प्रकारात करतात. एक सात्विक लोक, दुसरे राजसी लोक, तिसरे तामसी लोक. ही भगवंताची त्रिगुणात्मक प्रकृती आहे. हे जग सर्वत्र भिन्न आहे, कोणाशीच कोणाचं साम्य दिसत नाही. आणि आपल्या अंगठ्यावरच्या रेषा पण वेगवेगळ्या आहेत. जर सारखे केले असते तर कोणी कोणाच्या बँक मधले पैसे नेले असते. म्हणजे किती भगवंताची किती मोठी कारागिरी आहे. गोस्वामी तुलसीदास महाराज म्हणतात, या जगामध्ये 9 प्रकारच्या प्रवृत्तीचे लोक राहतात. माके काक बक उलोक, दारू रे से हे सब लोक, भले बिचारे शोक पिक, मयूर राजहंसे लोक. गोस्वामी तुलसीदास महाराज म्हणतात की काही माशीसारखे लोक, तर काही पोपटासारखे, काही कावड्यासारखे, तर काही बेंडुकासारखे, काही मोरासारखे, तर काही घुबडीसारखे, काही बकड्यासारखे, तर काही कावड्यासारखे. काही लोक पोपटाच्या प्रवृत्तीचे आहेत. म्हणजे आपण जसं सांगू ते तसंच बोलतात. पटविले तैसे पडू जाणे फुलसा. एकदा काय झालं, एका व्यक्तीने बाजारात पोपट विकायला आणला. तर बाजारात पोपट विकायला आणल्यावर काही ग्राहक विचारायला लागले, का हो किती रुपयाचा दिला पोपट? तर तो व्यक्ती म्हणायला लागला 10,000 रुपयाचा. तर हा ग्राहक म्हणायला लागला, अरे बापरे, एवढा महागडा? तर तो पोपटाचा मालक म्हणायला लागला, हा पोपट साधारण नाही, फार हुशार आहे, भविष्य पण सांगतो. या ग्राहकाला घेण्याची झाली घाई. त्याने लवकरच आपल्या खिशातले 10,000 रुपये काढून त्या व्यक्तीला दिले आणि तो पोपट विकत आणला. आणि घरी आणल्यावर दुसऱ्या दिवशी त्या पोपटाला प्रश्न विचारण्याकरता लोकांची खूप गर्दी जमायला लागली. एक निर्धन व्यक्ती येतो आणि म्हणायला लागतो, का रे पोपटा, माझी लॉटरी लागेल काय? पोपट म्हणायला लागला, त्यात काय शंका? याला एवढा आनंद झाला की हा नाचतच गेला. दुसरा व्यक्ती आला, दुसरा सुशिक्षित बेरोजगार होता. तर तो म्हणायला लागला, का रे पोपटा, माझी नोकरी लागेल काय? तू पोपट म्हणायला लागला, त्यात काय शंका? याला पण आनंद झाला. तिसरा व्यक्ती आला आणि तो म्हणायला लागला, का रे पोपटा, माझ्या मुलाचं लग्न जुळेल काय? सध्याची परिस्थिती तुम्हाला माहितच आहे, मुलींना डिमांड आली. आता आपल्या महिला बहिणीने बाबा मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी झाल्या. म्हणजे किती आनंदाची गोष्ट आहे. एखादा लाडका शेतकरी तरी काढायला पाहिजे होतं. काय ना की पुरुषांना पण
झाला असता सगळं महिलांनीच आहे. म्हणजे काही लोक पोपटाच्या प्रवृत्तीचे असतात. मग नंतर तो व्यक्ती त्या पोपटाला विचारायला लागतो, का रे पोपटा, माझ्या मुलाचं लग्न जुळेल काय? तर तो पोपट म्हणायला लागला, त्यात काय शंका, याला पण आनंद झाला. मग एका व्यक्तीला समजलं होतं की हा एकच एक उत्तर देते म्हणून तो समोर येतो आणि म्हणायला लागतो, का रे पोपटा, तू मूर्ख आहेस का? तो पोपट म्हणायला लागला, त्यात काय शंका. म्हणजे मग तो हा व्यक्ती त्या दुसऱ्या व्यक्तीला म्हणतो, अहो या पोपटाच्या मालकाने तुम्हाला फसवलं. तो पोपट म्हणायला लागला, त्यात काय शंका. म्हणजे काही लोक पोपटाच्या प्रवृत्तीचे आहे. आपण जेवढं शिकवणार ते तेवढंच बोलतात. ठाला विठाला पाटील घरीच होते. तो व्यक्ती दारातून आवाज देतो, आहेत का पाटील घरी? आतमधून आवाज नाही आला. तो पाटील आपल्या मुलाला सांगतो, जा त्याचे बाहेर काका दिसत आहे की नाही त्यांना म्हण की बाबा घरी आहे म्हणून. तर तो मुलगा अगदी लहान, आपण त्याला जेवढं म्हणणार तो तेवढं दुसऱ्याला म्हणणार. तर तो बाहेर राहताना म्हणायला लागतो, काका माझे बाबा म्हणतात की त्या काकांना म्हण की बाबा घरी आहे म्हणून. मग शेवटी ते काका हसायला लागतात. मग तो मुलगा आतमध्ये येतो तेव्हा म्हणायला लागतो, जेव्हा मुलगा आतमध्ये येतो तेव्हा तो पाटील म्हणते, अरे तुला हे म्हणायला सांगितलं होतं काय? मग शेवटी तो मुलगा लढत लढत आपल्या आईकडे चालला जातो. म्हणजे असे काही पोपटाच्या प्रवृत्तीचे लोक असतात. आपण जेवढं सांगणार ते तेवढंच बोलतात. त्यानंतर काही लोक कोकिळीच्या प्रवृत्तीचे असतात. म्हणजे गोड बोलून समाज आपलासा करून घेणारी ही कोकिळीची जात. संत कबीर म्हणतात, कौवा किसका धनहरे, कोयल किसको दे, मीठी वाणी बोल कर जग अपना कर ले. म्हणजे कावडा कोणाचं काही देत नाही, कोकिळा कोणाला काही देत नाही, तरी पण आपल्याला कोकिळा प्रिय, कारण की ते गोड आवाजाने सर्वांना प्रिय वाटते. डोकं पण दिसायला काडेच, फरक फक्त आवाजात आहे. कावळा कावकाव करतो, कुकडा कुहू 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 करते. पण माणसाने नेहमी गोड बोलावं. वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणतात, सबसे मीठा बोल बाबा, सबसे मीठा बोल बाबा, सबसे मीठा बोल, सबसे मीठा बोल बाबा, सबसे मीठा बोल बाबा, सबसे मीठा बोल बाबा, सबसे मीठा बोल. तू तुझको प्यारा है जितना, सब पर प्रेम किया कर उतना, सब पर प्रेम किया कर उतना, सब पर प्रेम किया कर उतना. अपना करना बेगहना कर, अपना करना बेगहना कर, ज्ञान किया के खोल बाबा, सबसे मीठा बोल बाबा, सबसे मीठा बोल, सबसे मीठा बोल बाबा, सबसे मीठा बोल बाबा, सबसे मीठा बोल बाबा, सबसे मीठा बोल. महावैष्णव श्री संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, साचा आणि मवाळ मितले परी रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृता सारखे. साच म्हणजे सत्य, मवाळ म्हणजे कोमल नरम, मीत म्हणजे कमी, अमित म्हणजे जास्त. काही लोक जास्त बोलतात म्हणजे अमित बोलतात. सध्याच्या बाया तर बाबा एवढे बोलतात, नाव शांताबाई, तोंड घडीभर मुक बसत नाही. म्हणजे
लोक एवढे बोलतात बाप्पा 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 बाप्पा. जर समजा एखादी वेळी कचरा फेकण्याकरिता बाहेर आली तर 4-5 वेळा उभे दिसल्या गोष्ट करणं चालली बाई गोष्ट करायला. आणि चांगल्या गोष्टी असतात का? अहो माय नवरा असाच करते बिन, माझी सासू अशीच करते बिन, माझी जेठ असाच करते. सांगा आता काय करावं? हे काय चांगल्या गोष्टी आहेत काय? देवाच्या गोष्टी करा. नुसतं बडगरू करतात काही जसं की काम धंदाच नाही. वितले परी रसाळ. रसाळ म्हणजे गोड शब्द कसे कल्लोळ अमृतासारखे. शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात माणसाने असं बोलावं की आपल्या बोलण्याने देव सुद्धा डुलावा प्रसन्न व्हावा. बोले सा बोले बोले सा बोले जने बोले विठ्ठल डोले. 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 बोले सा बोले जेने बोले विठ्ठल डोले. सध्याची सुना तर खूपच गोड बोलतात. सुना तर काही दिसून नाही राहिल्या. सगळ्या सासूच दिसून राहिल्या बाबा मला तर. म्हणजे जस सासूला जुन्या काळात आत्या म्हणायचे, आता का म्हणतात गोड शब्द आहे. काय माहितीये काय? आई. बा ते जणांना माहितच आहे कारण की लय जणीने टोले बसेले आहेत. जुन्या काळात सासऱ्याला मामाजी म्हणायचे, आता काय म्हणतात गोड शब्द आहे. बाबा पण हा सारा डुप्लिकेट पण आहे. हे प्रेम किंवा गोड बोलले नाही. फक्त म्हणायचं आई आई मला चाव्या घ्यायची घाई. फक्त म्हणायचं बाबा बाबा तुमच्या घरावर करायचंय ताबा. म्हणजे काही लोक नुसतं तोंडाने गोड बोलतात पण मनात गोडावा नसतो. शास्त्र म्हणते दुर्जनम प्रियवादीच नैतद विश्वास कारण मधुदृष्टती जीवाग्रे हृदय हलाहलम विषम. काही लोक दुर्जन असतात आपण त्यांच्यावर विश्वास ठेवू नये. ते कसे असतात? तोंडाने गोड बोलतात पण मनात हलाहल नावाचं विष असते. ठाल विठाल विठाल प्रवृत्तीचे आहेत. म्हणजे मेघाची फळी आकाशात दाटली की मोर नाचायला लागतो. म्हणजे दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानणारे हे लोक खूप कमी आहे. या वर्षी आमच्या गावात एका व्यक्तीला खूप कापूस झाला. तर त्या कापसाचे गठोडे आतमध्ये टाकणं चालू होते तेव्हा तो शेजारचा बघायला लागला तर शेजारच्या पोटातच दुखायला लागलं. शेवटी 2-3 दिवस घरीच आराम केला आणि मग बोट काही बसेना. मग दवाखान्यात नेलं. दवाखान्यात नेल्यावर डॉक्टरांनी चेक केलं आणि डॉक्टर म्हणायला लागले, डॉक्टरने औषधी गोळ्या इंजेक्शन दिले पण पोट काही बसेना. शेवटी मोठ्या दवाखान्यात नेलं. तिथे डॉक्टरांनी सोनोग्राफी केली. सगळं चेक सोनोग्राफी केली. ना अपेंडिक्स निघाला ना किडनी स्टोन. डॉक्टर म्हणायला लागले हो तुमची फाईल तर नॉर्मल आहे. मग पोट काही बसेना. शेवटी डॉक्टरांकडे आता कोणताच उपाय नव्हता ऍडमिट केल्याशिवाय. शेवटी त्या व्यक्तीला भरती केलं. भरती केल्यावर 8 दिवस सलाईन मध्ये गेले. सलाईन चालू होत्या, इंजेक्शन गोळ्या औषधी सगळं चालू होतं. पोट काही तरी पण बसेना. शेवटी 8 दिवसांना गावातला एक व्यक्ती भेटण्याकरिता येतो. आता आपण कोणाला दवाखान्यात भेटण्याकरिता जातो तर काय ना काही फळं देतो ना. म्हणजे जसे फळं आणायचे तो खाणं चालू करून द्यायचा. खाणं पिणं सगळंच बरोबर आहे तरी पोट दुखूनच राहिलं. शेवटी तो
व्यक्ती त्या व्यक्तीला विचारायला लागला, का हो कशी आहे तब्येत? तर हा म्हातारा म्हणायला लागला, पोटच खूप दुखते, खाणं पिणं सगळंच चालू आहे. मग शेवटी त्या दोघांच्या गोष्टी रंगल्या आणि मग काही वेळाने जेव्हा जात असते तो व्यक्ती, तेव्हा म्हणतो, तुम्हाला कालची घटना माहिती आहे का? तर हा म्हातारा म्हणतो, नाही हो. तर तो व्यक्ती म्हणायला लागतो की काल तुमच्या शेजारचा अख्खा कापूस पेटला. तर हे ऐकताच तो व्यक्ती तडकून उभा राहतो आणि म्हणायला लागतो, डॉक्टर काढासारे जमलं पण चला घरी. म्हणजे या जगामध्ये काही लोक स्वतःच्या सुखानं सुखी नाही तर दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी आहेत. श्री संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अवघाचे संसार सुखाचा करीण आनंदी भरण तिन्ही लोकी. ठाल विठाल विठाल काही लोक बेंडुकाच्या प्रवृत्तीचे आहेत. बेंडुकाच्या प्रवृत्तीचे लोक म्हणजे वटवट करणारे. वणुकी वटवट तैसे ते गावागावात महाप्रसाद असतात, तर वाढणारे कमी, बोलणारे जास्त असतात. इकडे भाजी घ्या, इकडे पोळी घ्या, इकडे भात घ्या, इकडे जिलेबी घ्या, नुसतं बोलतात. त्यांना म्हणावं लागते, हे घ्या भाजीची पकेट, हे घ्या पोळीचं टोपलं, आम्हाला काही सांगू नका, तुम्हीच वाढा. अरे बाबा, नुसतं बोलतात ना. मग काही लोक घुबडीच्या प्रवृत्तीचे आहेत. म्हणजे घुबडीला सूर्य दिसत नाही म्हणून सूर्यच नाही म्हणते. मग त्या प्रवृत्तीचे लोक कसे असतील, त्यांना देव दिसत नाही म्हणून देवच नाही म्हणतात. शास्त्र म्हणते, पुष्पे गंधम तिले तैलम काष्टे वन्नीर्वे घृतम इक्षो गुडम तथा देहे पश्चात्मानं विवेकतः. म्हणजे फुलात सुगंध आहे पण आपल्याला दिसतो काय? नाही. तिळात तेल आहे, आपल्याला दिसते काय? नाही. दगडात अग्नी आहे, आपल्याला दिसते काय? नाही. आणि दुधात तूप आहे, आपल्याला दिसते काय? नाही. तसंच आपल्या शरीरात आत्मा आहे, आपल्याला दिसते काय? नाही. आणि या जगात देव आहे पण तो विवेकाने जाणावे लागते. ठाल विठाल 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 दगडात अग्नी आहे, आपल्याला दिसते काय? नाही. जर आपण दोन दगड घेऊन एकामेकाला घासले तर त्यामधून अग्नी प्रकट होते. म्हणजे याची पण एक क्रिया आहे ना. उसात गुळ आहे, आपल्याला दिसते काय? नाही. आपल्या शरीरात आत्मा आहे पण आपल्याला दिसते काय? नाही. तिला समजून घ्यावं लागते. आणि आपल्या जगात देव आहे पण तो विवेकाने जायला लागतो. पण देव प्राप्त करण्याकरिता क्रिया तर काय ना काही करायला लागेल की नाही. विठाल 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 काही लोक माशीच्या प्रवृत्तीचे आहेत. म्हणजे माशी जर आपल्या पोटात गेली तर ती तर राहतच नाही आणि अन्नाला पण बाहेर पडून टाकते. म्हणजे आपण स्वतःचं चांगलं काम करूच नाही आणि दुसऱ्याला पण करू देऊ नये. म्हणजे आपल्या स्वतःला जर चांगलं काम जमत नसेल तर दुसऱ्याच्या चांगल्या कामात आपण अडथळा घालू नये. याला हे असं करत नका जाऊ, याला पाप म्हणतात. जगद्गुरु श्रीमंत तुकोबाराय म्हणतात, गातलिया भयानर का जाने, गातलिया भयानर का जाने, गातलिया भयानर का जाने, गातलिया भयानर का जाने. तुका म्हणे सत्य कर्म भावे साया, तुका म्हणे सत्य कर्म भावे साया. गातलिया
जगामध्ये पाहायला मिळतात. काही लोक आपापल्या क्षेत्रामध्ये खूप उंची गाठतात. कोणी श्रीमंत होतो, कोणी ज्ञानी होतो, कोणी खूप अलौकिकाला प्राप्त होतो. पण यापैकी कोणत्याच व्यक्तीच्या मायबापाला श्रीमंत जगद्गुरु तुकोबऱ्या धन्य म्हणत नाही. जे आपल्या आत्महिताच्या ठिकाणी जागे आहे त्यांना श्रीमंत जगद्गुरु तुकोबऱ्या धन्य म्हणतात. अभंगाचा प्रथम चरण. आपुलिया येता आपुलिया येता आपुलिया येता जुवसे जागता आपुलिया येता आपुलिया येता आपुलिया येता जुवसे जागता आपुलिया येता आपुलिया येता आपुलिया आपुलिया हिता जोसे जागता धन्य माता पिता तयाचिया. म्हणजे जगद्गुरु श्रीमंत तुकोबराय या अभंगामध्ये 3 सूत्र सांगतात. पहिलं सूत्र असं आहे, धन्य माता पिता तयाचिया. धन्य माता पिता त्याच्या म्हणजे कोणाच्या? जो आपल्या आत्महिताच्या ठिकाणी जागा आहे, जो कुळामध्ये सात्विक पुत्र आहे, जो गीता भागवत श्रवण करतो, जो विठोबाचे अखंड चिंतन करतो. धन्य माता पिता त्याच्या. दुसरं सूत्र असं आहे, तयाचा हरिक वाटे देवा. कोणाचा हरिक वाटतो देवाला? जो आपल्या आत्महिताच्या ठिकाणी जागा आहे, जो कुळामध्ये सात्विक पुत्र आहे, जो गीता भागवत श्रवण करतो, जो विठोबाचे अखंड चिंतन करतो, तयाचा हरिक वाटे देवा. तिसरं सूत्र असं आहे, तुका म्हणे माझं घोळ त्यांची सेवा. कोणाची सेवा घडावी? जो आपल्या आत्महिताच्या ठिकाणी जागा आहे, जो कुळामध्ये सात्विक पुत्र आहे, जो गीता भागवत श्रवण करतो, जो विठोबाचे अखंड चिंतन करतो, तुका म्हणे माझं घोळ त्यांची सेवा. तसा हा अभंग या 3 सूत्राच्या भोवती फिरतो. मी कोणत्या अंगाला फिरेल सांगता येत नाही, कारण मी लहान आहे. ठल विठ्ठल आपुलिया हिता जोसे जागता. म्हणजे या जगामध्ये शास्त्राने 3 वर्ग सांगितले आहेत. एक झोपलेला वर्ग, दुसरा जागणारा वर्ग, तिसरा जागवणारा वर्ग. पहिला कोणता वर्ग आहे? झोपलेला वर्ग. या जगामध्ये काही लोक एवढे गाढ झोपलेले आहेत. झोप नावाचा असा प्रकार आहे
की सगळे विसरल्याशिवाय झोपच येत नाही. मानसशास्त्र म्हणते की सगळे विसरा आणि फक्त सुतळीचा तुकडा लक्षात ठेवा बरं, झोप येत नाही. म्हणजे काही लोक या जगामध्ये खूप काळ झोपलेले आहेत. ठाला विठाला विठाला तसे ग्रामीण भागात झोपेचे अनेक प्रकार आहेत. म्हणजे काही लोक झोपतात पण डोळे उघडेच ठेवतात, त्याला आमच्या इकडे डोळे फाडी झोप म्हणतात. म्हणजे माणूस रात्री झोपतो पण फोकस चालूच, म्हणजे बिल किती या फोकस चालूच. पण त्याचा एक फायदा आहे, चोर जर घरात आले तर पळून जातात. दुसरीशी झोप आहे वघारी झोप. वघारी झोप म्हणजे माणूस रात्री झोपतो पण इंजिन चालूच ठेवतो. पेट्रोल डिझेलचे किती भाव वाढो इंजिन चालूच. मावल्या म्हणत असती आमच्या घरचे असे त्यात भरणारे. ठाला विठाला विठाला तिसरी झोप अशी आहे तोंडफाळी झोप. तोंडफाळी झोप म्हणजे माणूस रात्री झोपतो पण तोंड उघडच ठेवतो. पोस्ट ऑफिस उघडा आहे, कोणी यावं पत्र टाकून जा. अरे बाबा त्यात माशा पडत जातील, ते बंद कर जा. म्हणजे तोंड रात्रभर उघडच ठेवतात. मी तर एक नवीनच झोप पाहिली बाबा, चक्री झोप. म्हणजे माणूस रात्री झोपतो पण जागेवर राहतच नाही, दुसऱ्याच्याच गादीवर चालला जातो. आम्ही शिबिरात होतो तर तिथं एक मुलगा, सगळे बाहेर हॉलमध्ये झोपलेले होते, तर त्यामधला एक मुलगा जागेवर राहतच नाही, दुसऱ्याच्याच जागेवर जायचा, रात्रभर गोल गोल फिरायचा. याला चक्री झोप म्हणतात. ठाला विठाला विठाला या जगामध्ये झोपवणारे खूप आहे. घोंगडी, फॅन, कूलर, हवा, थंड हवा आणि गोड कीर्तन. म्हणजे काही लोक कीर्तनामध्ये झोपण्याकरिता येत असतात. मला प्रश्न पडला की एवढी कीर्तनात गर्दी कशाला असते. तर एक वेळा मी एका काकांना सहज विचारलं, का काका तुम्ही कीर्तनात कशाला येता. ते काका म्हणायला लागले, मला फार गोड झोप लागते. म्हणजे काही लोक कीर्तनात झोपण्याकरिता येत असतात. आपला माणूस एवढा मूर्ख आहे, जिथे कल्याण आहे तिथे झोपतो. आणि पंक्तीत पाहिला का तुम्ही झोपताना कोणाले कोणतीच नाही, असं व्हायला का उठा उठा लाडू घ्या, कोणतीच नाही. मग 12 वाजता असो की पंकत की 1 वाजता असो, डोळे टकटक चालू असतात. मग नाही झोप आपल्याला. म्हणजे जेवणाच्या ठिकाणी काही लोक खूप जागे असतात. एकदा का झालं, एका पाटलाच्या घरी वास्तुशांतीच्या निमित्तानं भोजनाचा कार्यक्रम होता. तर त्या पंक्तीमध्ये एक व्यक्ती बसतो. पहिली पंक्ती संपली की व्यक्ती जेवण चालूच. शेवटी ते वाढणारे विचार करायला लागले, पण हा माणूस कोण असेल एवढा वेळ जेवत आहे. तर काही व्यक्ती म्हणायला लागले की थोडे वयस्कर आहे, थोडा वेळ लागेल. दुसरी पंक्ती संपली ते व्यक्ती जेवण चालूच. तिसरी संपली ते व्यक्ती जेवण चालूच. म्हणजे तिसरी पंक्ती संपली ते व्यक्तीचं जेवण चालूच. त्या पंक्तीमध्ये खूप मिष्टान्न होते, लाडू बुंदी असे अनेक प्रकारचे मिष्टान्न होते. तो तेच मागायचा. चौथी पंक्ती संपली ते व्यक्तीचं जेवण चालूच. शेवटी त्या पाटलाचा मुलगा त्या व्यक्तीकडे जाऊन म्हणतो, का बाबा किती वेळ जेवणार. जेवणार खूप मजबूत होता. तो म्हणायला लागला, बाबू शांतपणा करू नको, पत्रिकेत कशाला लिहिलं की जेवणाची वेळ 12 ते 4 आहे, अजून 3च वाजले, अजून 1 घंटा जेवतो. म्हणजे जेवणाच्या ठिकाणी आपण एवढ्या जागे आहोत की आपण किती जेवण किती खावं हे सगळंच आपल्याला ज्ञान दिलं आहे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, पवित्र मिता आहार विहार, निद्रा थोडी शांती फार, सदा प्रसन्नता मुखावर, बोलता चालता.
हो आपल्या सगळं संतांनी ज्ञान दिलं आहे. पवित्र म्हणजे पवित्र आणि मीठ म्हणजे कमी. आणि अमेरिकेमधले लोक पोटाला जेवढी कॅलरी आवश्यक असते तेवढंच जेवण सेवन करतात. मात्र आपल्या देशातले लोक जेवढं पशील तेवढं दाबून देतात. अरे बाबा पोटाला तर विचार करत जा. एका व्यक्तीने आपल्या मित्राचं लग्न होतं म्हणून 50 गुलाबजामुन खाल्ले. 50 खायले म्हणता बाबा. मग शेवटी ताबडतोब दवाखान्यात न्यायला लागलं. मग डॉक्टर विचारायला लागले का हो काय झालं. तर तो व्यक्ती सांगायला लागला डॉक्टर घशापासून तर बेबी पर्यंत दुखत आहे. डॉक्टरांनी एक्सरे काढला. एक्सरे मध्ये काय निघालं असेल एकावर एक गुलाबजामुनच निघाले. म्हणजे जेवणाचा विचार करत नाही. जास्त जेवणाऱ्यालाही सुख प्राप्त होत नाही आणि जास्त कमी नेहमी उपाशी राहण्यालाही सुख प्राप्त होत नाही. जास्त झोपणाऱ्यालाही सुख प्राप्त होत नाही आणि नेहमी जागणाऱ्यालाही सुख प्राप्त होत नाही. विठ्ठल 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 श्रीकृष्ण परमात्मा गीतेमध्ये म्हणतात युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. म्हणजे श्रीमंत जगद्गुरु तुकोबा श्री संत ज्ञानेश्वर महाराज या श्लोकाचं वर्णन करत असताना ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात मिथला बोली बोली जे मिथलिया पावली चाली जे निद्रेही माणू दिजे अवसरे के जागणे जरी जाहले ते भावे ते मिथले हे तुले निदात सम्य संचले असेल सुखे. म्हणजे तोच व्यक्ती दुःखातून निवृत्त होतो जो आहार आणि विहार हा प्रमाणात ठेवतो व प्रमाणात जीवन जगतो. तोच खऱ्या शाश्वत सुखाला प्राप्त होतो. आता आपण झोपणारा वर्ग पाहिला. दुसरा वर्ग हा जागणाऱ्या लोकांचा आहे. दुसरा वर्ग हा जागणाऱ्या लोकांचा आहे. संत आपल्याला जागवतात. उठा जागे वारे आता उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथ स्वामी चरणी ठेवा माता स्वामी चरणी ठेवा माता वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणतात चला उठ गड्या झोप सोड सोडा पुरी. चला उठ गड्या झोप सोड सोडा पुरी. हे पेटले चहो कडो आग लागली. हे पेटले चहो कडो आग लागली. चला उठ गड्या झोप सोड सोडा फुली. चला उठ गड्या झोप सोड सोडा फुली. हे पेटले चहोकडं आग लागली. हे पेटले चहोकडं आग लागली. चला उठ गड्या झोप सोड सोडा फुली. हे पेटले चहो कडो आग लागली. हे पेटले चहो कडो आग लागली. चला उठ गड्या झोप सोड सोडा फुली. चला उठ गड्या झोप सोड सोडा फुली. हे पेटले चहोकडं आग लागली. हे पेटले चहोकडं आग लागली. संत आपल्याला जागवतात पण मात्र आपण जागे होत नाही. एकदा काय झालं
एका व्यक्तीला खूप थकवा वाटत होता, तर तो दवाखान्यात गेला आणि डॉक्टरांना म्हणायला लागला मला खूप थकवा वाटत आहे. तर डॉक्टरांनी एक टॉनिक दिली आणि म्हणायला लागले हे घे टॉनिक, हे घे टॉनिक, हे जरा जास्त पॉवरचे, जरा जास्त पाण्यात घेजो. तर तो व्यक्ती घरी जातो आणि आपल्या गावाजवळच्या नदीतून डॉक्टरांना फोन लावतो, डॉक्टर मी आता कंबर पाण्यात आलेलो आहे, आता औषध घ्यायची काय? डॉक्टर शेवटी म्हणाले अरे तू डोक्या पाण्यात जाऊन बुडून मर. म्हणजे संत सांगतात का आपण करतो काय? संतांचा उपदेश वाईट नाही, संतांचं सांगणे वाईट नाही, संतांचं सांगणे प्रेमाचं आहे, पण मात्र ते आपल्याला समजत नाही. संतांचं सांगणं हे आपल्याला समजायला पाहिजे आणि संत मात्र आपल्याला जागवतात पण जागे होत नाही. आणि तुम्ही गारगोटी पाहिली काय? ती किती दिवस पाण्यात ठेवली म्हणजे थंड होईल? होतच नाही. म्हणजे संत कबीर म्हणतात 12 वर्ष जन्मे रही मीठे न तन किया, सत्संग से सुधरे नहीं पुनर्जन्म का पाप. म्हणजे संत आपल्याला सांगतात पण आपण त्यांचं ऐकत नाही. काही लोक असतात की ते सत्संग करतात पण मात्र आपल्या जीवनात थोडासा पण बदल होऊ देत नाही. अरे बाबा साधे व्यसन पण सोडत नाही, त्यांचं जीवन व्यर्थ केल्याशिवाय राहत नाही. वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणतात क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गमा दिया, क्या किया रे जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. हे सुंदर जीवन आपल्याला पुन्हा मिळत नाही, याचं महत्व समजून घ्या व जागे व्हा. मानव जन्म हीरा मिला पर चीज तुमने क्या किया, तुझ की तरह इंद्रिय भोगों में उसे बहका दिया. उसको अगर तुम सत्संग में ली जाकर बांधते तब पूर्ण होते सत्व सुख तो दुःख ही ना बांधते. म्हणजे हा जन्म हिऱ्यासारखा मौलिक आहे. ज्याला याचं महत्व कळलं तर आपल्या जीवनामध्ये जागा होतो व ज्याला याचं महत्व कळलं नाही तो अंतिम क्षणाला पश्चाताप करतो. आता आपण पहिले झोपणारा वर्ग पाहिला, आता जागवणारा वर्ग पाहिला आणि तिसरा वर्ग हा जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय यांच्या मतानुसार अत्यंत महत्वाचा आहे. तो आहे जागणारा वर्ग. माझ्यासमोर आपण जेवढे पण मायबाप बसले आहात आपण सर्व जागणारे आहात, म्हणून कीर्तनाला आले आहात, जगामध्ये ज्ञानदीप लावण्याकरता आले आहात. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू, नाचू कीर्तनाचे रंगी. गर्व सांडोनी माघारी, गर्व सांडोनी माघारी, गर्व सांडोनी
बसलेले आहात, आपण जागणारे आहात म्हणून कीर्तन आले आहात. आणि जे घरातून ऐकून राहिले की नाही ते जागणारे नाही आहेत, ते झोपलेले आहेत. संत हे अज्ञान रूपी अंधकारातून काढून ज्ञान रूपी प्रकाशाकडे नेण्याकरिता जन्माला येत असतात. आणि ज्यांना याचं महत्व कळलं तो आपल्या अंतिम क्षणाला, ज्याला याचं महत्व कळलं तो आपल्या आत्महत्याच्या ठिकाणी जागा होतो. आणि आपल्या घराण्यात जर सात्विक जीवन जगणारे जर मुलं जन्माला आले तर देवाला सुद्धा हरिक होतो. अभंगाचं तिसरं चरण. दुसरं चरण. ओ कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक, 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 कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक. होती जे सात्विक, कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक, होती जे सात्विक, होती जे सात्विक. कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. 5 वर्षा अगोदर श्रीकृष्ण परमात्माने काला केला. म्हणजे जेव्हा गायी रानात चरायला जायच्या तेव्हा श्रीकृष्ण परमात्मा एका झाडाच्या खाली आणि सगळे गोपाळ खेळायचे. तर जेव्हा त्यांना भूक लागायची तर तेव्हा ते एका झाडाच्या खाली अलग अलग आपली शिदोरी खाण्याकरिता बसून जायचे. पण एका दिवशी श्रीकृष्ण परमात्माने काला केला. म्हणजे सर्वांचे शिदोऱ्या एकत्र केल्या. कोणाचे माखन तर कोणाचे मुरमुरे तर कोणाचे भाकर, म्हणजे सर्वांचं मिळून काला केला. आणि तो काला आपल्याला मिळतो. आणि तो काला खाण्याकरिता स्वर्गातले देव सुद्धा आले होते. पण काला कसा खाणार? तर शेवटी देवांना एक विचार आला की आपण काला जेव्हा ते हात धुतील तेव्हा आपल्याला ते काला आपल्याला खायला मिळणार. म्हणून ते पाण्यात मासा म्हणून गेले. आणि मग नंतर सगळा काला बनला आणि सर्व गोपाळ खाण्याकरता बसले. आणि श्री कृष्ण परमात्मा म्हणायला लागले, आजचे दिवस आपल्या धोत्रालाच हात पुसून घ्या, यमुनेत हात धुवायचे नाही. म्हणजे मग सर्व बसले, मस्त काला केला आणि तोच काला आपल्याला खायला मिळतो. म्हणजे जो स्वर्गातल्या देवांना मिळला नाही तो आपल्याला मिळतो. म्हणजे आपण किती भाग्यवान आहे. आणि तो काला आपल्याला खाण्याकरता मिळतो म्हणजे आपण किती भाग्यवान आहे. आणि भाग्य हे कोणाला नसते. मग सर्व मिळून काला खायला लागले. मग सगळ्यात पहिल्या लाईनवर बोबडा बसलेला होता. बोबड्या तर त्याला पहिलेच भेटला होता काला. तर त्याने फटाफट खायला सुरुवात केली आणि बाकीच्यांना वाळेपर्यंत संपून गेलं. मग आता सर्वांना एक एक वेळेस मिळणार ना. श्रीकृष्ण परमात्मासाठी पण राहायला पाहिजे ना. तो शेवटी तो म्हणायला लागला मला आज भी काला कमी भेटला. मग शेवटी त्याचा घराणं मग गाई काही रोज चरायच्या नाही बरोबर. आणि एक दिवशी ते एका गोपिकाकडे चोरी करण्याकरता गेले. तर त्या चोरीमध्ये बोबड्या पकडला. कारण की आता जो खाली उभा असेल त्याच्या हातात आपण मडकं देऊ ना. बोबड्या म्हणायला लागला कृष्ण तू मुद्दामच केलं. शेवटी त्या गाय चरत नव्हत्या. गायीचं आणि गोपाळांचं काहीतरी नातं होतं. म्हणून शेवटी जो दिवसभर बडबड करते तो जर चूप बसला तर आपल्या वाटत नाही काहीतरी झालं म्हणून याला. ते शेवटी श्री कृष्ण परमात्मा त्याच्याकडे जातात आणि
म्हणायला लागतात, "काय रे तुला काय झालं?" तर तो बोबड्या म्हणायला लागतो, "काही नाही झालं." मग शेवटी कृष्ण परमात्मा वापस म्हणतात, "अरे तू सांगशील तर आम्हाला माहित पडेल ना तुझं दुःख." मग शेवटी तो आपल्या भाषेत सांगतो, "तलवा तिलवगले दोल झाला, मी दली बले म्हणून तुला था दिला, तुला वातले मला ते कळत नाही." कृष्ण जमाला आपला नाही, कृष्ण जमाला रे, जमाला आपला नाही, कृष्ण जमाला रे, जमाला आपला नाही, कृष्ण जमाला रे, जमाला आपला नाही. असं आपण काला करत असतो आणि ते खूप सारे कारण होते. शेवटी त्या बोबड्याला एकत्र केला आणि तो काला केला. काला म्हणजे सर्व लोकांना एकत्र करायचा. काल्याचं महत्व सांगूया. म्हणजे आपण मुरमुरे पाहिले तर ते कसे फूक मारले की उडून जातात. म्हणजे गावातले गरीब लोक आणि मिरच्यामध्ये गावातले तिखट बाया आणि दही म्हणजे हात लावला तर म्हणजे चोपडे माणसं, पण आपल्या पाठीमागे ते निंदा करतात असे माणसं. म्हणजे श्रीकृष्ण परमात्माने सगळ्यांनाच एकत्र केलं आणि काला बनवला. आणि साखर म्हणजे गोड बोले माणसं. म्हणजे कधी पण पाहिलं तर गोडच बोलतात, हो जी नाही जी असंच. कोणाला पण आदर देऊन बोलतात, हे साखरेचे बोल. आणि दाढीसारखे, हरभऱ्याच्या दाढीसारखे, म्हणजे ज्याला आमंत्रण दिल्याशिवाय तो येत नाही ते दाढीसारखे असतात. म्हणजे त्याला एक दिवस अगोदर सांगून ठेवा, ते पायचा उद्या काला याचा. असे काही लोक. म्हणजे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणतात, ज्या दिवशी गाव झाले एक, तो दिवस अलौकिक, तो उत्सव दिन अलौकिक, ओळखू नये तीराव रंक, उत्सवा माझी. म्हणजे सर्वांनी एकत्र व्हायचं आहे आणि अशीच संतांची सारखी सेवा आपल्या सर्वांच्या हातून घडो. मी अशी गुरुदेवाच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या सर्वांच्या अगदी मनापासून आभार मानते की तुम्ही माझ्यासारख्या छोट्याशा मुलीच्या कीर्तनाला आलात. आणि जे पण मला साथसंगत करणार आहे यांचे पण अगदी मनापासून आभार मानते आणि माझ्या कीर्तनाला विराम देते. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. चला चला बाई पांडुरंग पाहू वाळवंटी. काला चला बाई पांडुरंगे पाहू वाळवंटी. चला बाई पांडुरंग पाहू वाळवंटी. चला बाई पांडुरंगे पाहू वाळवंटी. मांडियेला काला भोवती गोपाळाची दाटी. मांडियेला कानाभोवती गोपाळाची दाटी. बाई पांडुरंग पाहू वाळवंटी. चला बाई पांडुरंगे पाहू वाळवंटी, चला बाई पांडुरंगे पाहू वाळवंटी, चला चला बाई पांडुरंगे पाहू वाळवंटी. आनंदे कवळ देती कामुकी येता. आनंदे कवळ देती कामुकी येता. दिसाला थोर अवघे सगळे चला चला बाई पांडुरंगे पाहू वाळवंटी, चला बाई पांडुरंगे पाहू वाळवंटी. अमावा हुंबरी बाबा माझ्या भीती मोहरी. मामा हुंबरी बाबा माझं भीती मोहरी. अमावा हुंबरी बाबा माझ्या भीती मोहरी. मामा हुंबरी बाबा माझं भीती मोहरी. ऐकलाचे बेल माझे घालून या. चला बाई पांडुरंगे पाहू
चला चला बाई पांडुरंगे पाहू वाळवंटी चला चला बाई पांडुरंगे पाहू वाळवंटी पुष्पाचा वर्षाव झाली आरती आरती दाटी पुष्पाचा वर्षाव झाली आरती आणि दाटी आरती आरती दाटी दुनिया मार्गाले ती पांडुरंगे पाहू वाळवंटी चला चला बाई पांडुरंगे पाहू वाळवंटी यादवांचा राणा गोपी मनोहर यादवाचा राणा गोपी मनोहर सुखवाचे देखो चला बाई पांडुरंगे पाहू वाळवंटी चला चला बाई पांडुरंगे पाहू वाळवंटी याल तरी यारे रागे याल तरी यारे रागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी पुरे म्हणाल तोवरी पुरे म्हणाल तोवरी पुरे म्हणाल तोवरी हळू हळू चाला हळू हळू चाला ओ हळू हळू चाला हळू हळू चाला कोणी कोणाशी न बोला कोणी कोणाशी न बोला कोणी कोणाशी न बोला कोणी कोणाशी कुणी कोणाशी न बोला कुणी कोणाशी न बोला कुणी कोणाशी न बोला कुणी कोणाशी न बोला आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी 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 कंठी धरला कृष्णमणी कंठी धरला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका वाटू एकमेका काला वाटू एकमेका वैष्णविका संक्रम वैष्णविका संक्रम वैष्णविका संक्रम वैष्णविका संक्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका वागुनिया ब्रह्मादिका लोका दाखवू उत्तम 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 लोका दाखवू वाटू एकमेका वाटू एकमेका काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका वैष्णविका संभ्रम वैष्णविका संभ्रम वैष्णविका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी 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 आम्ही बडी वीर गाणे आम्ही बडी वीर गाणे काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका आम्ही आम्ही बडी वीर गणे काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम
काला वाटुए मेका काला वाटुए मेका वाटुए कवेगा काला वाटुए कवेगा शिंके लावी येले शिंगे लावी येले दुरी होतो तिघांचे निवरी होतो तिघांचे निवरी होतो तिघांचे निवरी होतो तिघांचे निवरी तुम्ही वारे दोहीकडे तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरोनी गडे मुख पसरोनी गडे मुख पसरोनी गडे मुख पसरोनी गडे वाहती त्या धारा वाहती त्या धारा धारे दोहीच्या कोपरा धारे दोहीच्या कोपरा धारे दोहीच्या कोपरा धारे दोहीच्या उडेले दिए का अधिक उडेले दिए का अधिक उडेले दिए का अधिक उडेले दिए का अधिक उडेले दिए का तुम्ही वारे दोहीकडे तुम्ही वारे दोहीकडे पसरोनी गडे मुख पसरोनी गडे मुख पसरोनी गडे मुख पसरोनी गडे विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिलेले कुरे लेडी वाकुडी उत्तरे नाही विचारिला अधिकार म्या आपुला करा तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम आरती चला उभे व्हा. आरतीसाठी सगळं आरती राष्ट्रसंता जगद्गुरु कृपावंता विश्वाचे महंता योगियाच्या महंता आरती राष्ट्रसंता ध्वज तू कडसावर
संता धावत्या पावलाने लाखो गावीच्या शिला चैतन्य उठविला धन्य तुझी निर्मलिया आरती राष्ट्रसंता पाषाण अस्त्र केले धर्मा दिली नवकाने कैवल्य माणिकाचे ज्यांचे काळाचे शाप आरती राष्ट्रसंता गरजली गामगीत वेणी विश्वाचे गंगारे समुदाय जीवनाचा स्वर्ग फुलाया भुवरे आरती राष्ट्रसंता समन्वय महाज्योती तू कडोली क्रमते गुरुदास लीन पाये द्यावे आपुले स्फूर्ती आरती राष्ट्रसंता जगद्गुरु पावनता रूपी विश्वचिंता योगियाच्या महंता आरती राष्ट्रसंता कर्पूर गौरम संसारम जगदारं सदा वसंतम अवतारे सैतत्वामे वदारमाला कपालहरे कपालमाला शंकरान् दिव्यापराय दिगंबराय नमः शिवाय कालिंदुटांकन वदीन चरण डोळ्यात पाहणं रूपा तुझे प्रेमे आलिंगन आनंद भोजन भावे गोपाल कृष्ण भगवान की आवाद्य सर्वांनी वंदनीय राष्ट्र संत श्री तुकडोजी महाराज की समर्थ आडकोजी महाराज की सभी साधु संतन की अपने अपने माता पिता की आज के आनंद की बोलो भारत माता की या ठिकाणी सर्वांनी प्रसाद करतात.